कोकोनट घालून घेऊ त्यामध्ये. जो या पदार्थामधला मेन भाग आहे. हो, सगळं घातलं तरी चालेल. खोबरं आणि बीट मिक्स झालंय आणि खोबरं पण व्यवस्थित परतून झालंय. आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकू. जर हे नसेल तर मग आपण पिठी साखर पण टाकू शकतो. बरं, ठीक आहे. पण फक्त पहिला घातल्यामुळे त्याला एक घट्टपणा पण. हां, आणि फक्त मग जर पिठी साखर घातली तर आधी तुपावर परतून घ्यायला लागेल. आता आपण परत एकदा एक काम करूयात. आता आपली कृती ऑलमोस्ट होत आली आहे ना. हो, हे मिक्स करतो तोपर्यंत आम्हाला एक छान गाणं परत एकदा तू ऐकव. कुठलंही तुला आवडेल ते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. क्या बात है, वाह. तू गाणं गात असताना परत एकदा हे व्यवस्थित छान सगळं मिक्स झालं होतं, त्याचा रंग बदलला होता म्हणून मी गॅस बंद केला. हो, आता काय पुढची कृती? आता ह्याच्यामध्ये आपला आवडता पदार्थ. सर तुम्ही हा कितीही सांगा, आम्ही ऍड करायला तयार आहोत. बघ बरं. हो, पुरे. हो. आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊ घ्या भाऊ. आणि थोडं गार करत ठेवू. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे का? हो, पण ते थोडं थंड होऊ द्यायचं, कारण नाहीतर मग हाताला चटके बसतील. हो, आता मला वाटतं हे बऱ्यापैकी गार झालंय. हो, आपण त्याला हात लावू शकतो. हो, लाडू बांधून घेऊयात. हो, घ्या. हे काम तू केलंस ना, हो. तर माझ्याकडनं तुला 100 पैकी 200 मार्क आहेत, कारण मला ते अजिबात येत नाही. मला येतंय का बघतो, कारण याआधी मी केलेलं नाहीये, पण घरी लाडू करण्याचं प्रमाण आहे बऱ्यापैकी, तर त्यामुळे मी बघितलंय कितपत जमतंय बघूया. नाही जमणार तुला. काय तू कॉन्फिडन्स तुझा एकदम असा कमी होऊ नकोस. आणि मला काय म्हणायचं की हे फार जर गार झालं तर ते लाडू वळले जाणार नाहीत. हां, थोडासा एक कोमट आपण म्हणतो तसं. करेक्ट. वा वा बुवा. हा हा, हे सगळं बघितलंय त्यामुळे. नाही बघून सुद्धा भल्याभल्यांना येत नाही हो. त्या बात. आता म्हणजे ड्रायफ्रुट्समध्ये घोळवायचं. घोळून घेऊ. श्रीमंत असा लाडू आहे रे हा. हो, म्हणजे सणासुदीला कोणी पाहुणे घरी आले ना आणि हे जर केलं ना तर त्यांना असं वाटेल की क्या बात आहे. हो, कारण मनाची श्रीमंती पण दिसली पाहिजे. सर बास करा सर. बर, अशा प्रकारे हा डेसिकेटेड कोकोनटचा एक लाडू तयार झालेला आहे. पण सर एक काय आपल्याला पुरणार नाहीये. आपण असे खूप सारे वळून घ्या. आम्ही ते वळून घेतो, छान या ड्रायफ्रूट मध्ये घोळवतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. डेसिकेटेड कोकोनटचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डेसिकेटेड कोकोनट, बिटाचा किस, मिक्स ड्रायफ्रुट्स आणि कंडेन्स मिल्क. कृती: प्रथम कढईमध्ये बिटाचा किस भाजून त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क आणि ड्रायफ्रुट्सची भरड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. डेसिकेटेड कोकोनट आणि बिटाचं तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्याचे लाडू वळून ते ड्रायफ्रुट्समध्ये घोळवून सर्व्ह करावेत. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा,
जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.